गाव लाईव्ह विशेष बातमी. बुलढाणा जिल्ह्यात आज मोठी घटना चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या न्यायालयात 6 ऑक्टोबर रोजी घडलेल्या बूटफेक प्रकरणात निषेध देशभरातून होत आहे आणि या घटनेविरोधात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना वकील राजेश किशोर यांनी सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान असे नारे देत सीजेआय भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेवर थेट हल्ला असं मत पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. या निषेधार्थ बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किरण पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात वकील राजेश किशोर यांच्यावर टेररिस्ट ॲक्टनुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला देशद्रोही घोषित करावे अशी ठाम मागणी करण्यात आली. कार्यकर्ते बोलताना हा देशद्रोह आहे, न्यायव्यवस्थेवर हल्ला असह्य आहे. या प्रसंगी आरपीआय आंबेडकर पश्चिम पक्षाचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष, बुलढाणा जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे, जिल्हा सचिव प्रफुल्ल तायडे, उपाध्यक्ष जगदीश पावरा, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष सागर शिरसाट, संघटक गौतम सरदार, खामगाव तालुका अध्यक्ष गोवर्धन गवई, मेकर महिला अध्यक्ष रत्नमाला पांडुमुख, लोणार महिला उपाध्यक्ष सचिव तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्व कार्यकर्ते एकत्र घोषणाबाजी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वामध्ये आज कलेक्टर ऑफिसला आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे की न्यायाधीश गवई साहेब यांच्यावर झालेला जो बॅड हल्ला आहे, या बॅड हल्ल्याला आज त्या माध्यमातून जो बॅड हल्ला करणारा राकेश किशोर त्याला तात्काळ अटक करा व अटक करून त्याला देशद्रोहीचा त्याच्यावर दावा ठोका, अशा पद्धतीने आम्ही पक्षाच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे. या अनुषंगाने आमची मागणी तात्काळ लवकरात लवकर ती झाली पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे.